नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सुयोग म्हणत असतो, तेजस, रणजितने मानसीसाठी नर्स पाठवली आहे. तेव्हा तेजस म्हणतो, हो ना रे, त्यांच्या परीने जेवढं काही त्यांना करता येतंय ते मानसीसाठी करतायत. तू सांग ना आता, माझ्याबरोबर मानसीचं लग्न झालंय, नवरा म्हणून मी त्यांच्यासाठी काय केले तू सांग बरं आत्तापर्यंत. अरे साधा हॉस्पिटलचा खर्चसुद्धा मी देऊ शकलेलो नाही आहे. म्हणून मी म्हणत असतो की मी मानसीच्या योग्यतेचा नाही आहे आणि त्यांच्यासाठी रणजित परफेक्ट आहेत असं वाटतंय मला. तुला माहिती आहे का, हॉस्पिटलचे पैसे कुणीतरी भरलेत, ते सुद्धा माझ्या नावाने. ते कुणी भरलेत ते पण मला माहिती नाही आहे. तेव्हा सुयोग म्हणतो, मला असं वाटतं वहिनीच्या आईने भरले असतील का. तेव्हा तेजस म्हणतो, सुयोग, अरे काय बोलतोयस तू. आत्ता तरी कुठे आईने टेलरिंगचं काम सुरू केलं आहे आणि त्यामुळे त्यांचा घर खर्च हा चालू आहे. पण याचा अर्थ काय, त्या हॉस्पिटलचा खर्च 2 लाख रुपये भरणार आहेत का. तेव्हा सुयोग म्हणत असतो, अरे मी आत्ताचं म्हणत नाही आहे, म्हणजे संपतरावांचे काही पैसे असतीलच ना, त्याच्यातून त्यांनी जर हॉस्पिटलचा खर्च भरला असेल तर. तेव्हा तेजस म्हणत असतो की नाही, तरीसुद्धा मी आईंना विचारणार आहे त्यांनी हॉस्पिटलचे पैसे भरलेत का म्हणून. तेव्हा सुयोग म्हणतो, अच्छा, म्हणजे आत्ताच विचारणार आहेस का, लगेच फोन करून. तेव्हा तेजस म्हणतो, हां विचारतो ना. तेव्हा सुयोग म्हणत असतो, ए बाबा, आत्ताच काही विचारू नकोस. आणि ते चांगलं दिसतं का, की आई तुम्ही हॉस्पिटलचा खर्च तुम्ही भरला आहेत का. आणि मग काय करणार आहेस तू, तुझ्याकडे आहेत का तेवढे पैसे, त्यांना रिटर्न करायला सांग ना. तेव्हा तेजस त्याच्या खांद्यावरती सुयोगचा हात ठेवतो. तेव्हा सुयोग म्हणतो, नाही नाही नाही, माझा खिसा रिकामा आहे आता, माझ्याकडे काही नाही रे बाबा तेजस. आणि आता माझ्यावरती आहे ना पैसे नाही आहेत अजिबात, तर कपडे विकून पैसे कमवण्याची वेळ आली आहे माझ्यावरती. अंगावरचे कपडे विकून आता मला पैसे कमवायची वेळ आली आहे, कळतंय का तुला. तेव्हा तू आता आईंजवळ काही बोलू नकोस. मानसी वहिनीला बरं वाटू दे, त्या स्वतः त्यांच्या आईजवळ बोलतील. त्या बोललेलं चांगलं, की बाबा आई तू हॉस्पिटलचा खर्च दिलायस का, तुम्ही स्वतः अजिबात काही बोलू नका. तरी ते मानसीने तेजसला फोन केलेला असतो. तेजस म्हणतो, हा काय झालं, का फोन केलात. मानसी म्हणते, नाही काही नाही, सकाळी तुमच्याबरोबर नीट बोलणं नाही ना झालं, म्हणून फोन केला आहे. काय करताय, काम कसं चाललं, चहा घेतलात का. तेव्हा तेजस म्हणतो, तुम्ही काही खाल्लत का, गोळ्या घेतल्यात का. असं विचारत असतानाच तिथे सिस्टर येतात आणि म्हणतात, आता फोन ठेवा, आता फोनवरती बोलू नका, पेशंटच्या आता आरामाची वेळ झालेली आहे. असं म्हणून ती आता मानसीच्या हातातून फोन खेचून घेते, तेजस बरोबर बोलते, फोन कट करते. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, काय यार, ही सिस्टर आहे की कोण आहे, म्हणजे आता नवरा बायकोने बोलायचं पण नाही का, फोन हिसकून घेतला यार हातातून आणि बोलू पण दिलं नाही मला, मलासुद्धा फोन ठेवायला सांगितला आणि लकी चांपलासुद्धा. तेव्हा सुयोग म्हणतो, तेजस, तुला नेमका राग कसला आला आहे, म्हणजे इथे मानसी वहिनीजवळ तुला बोलू दिलं नाही आहे म्हणून, की तुला ती नर्स आवडली नाही म्हणून. तेव्हा इथे आता चहाचे पैसे घेण्यासाठी दादा तिथे आलेले असतात. ते म्हणतात की पैसे द्या. तेव्हा तेजस म्हणतो, सुयोग देईल, आणि तो आपली गाडी घेऊन लगेच निघून जातो. तेव्हा सुयोग म्हणतो, हा देतो देतो, मी काही नाही देणार का पैसे, दरवेळेला तर मीच देतो. त्यानंतरला इथे सुगंधा फोनवरती बोलत असते गीताबरोबर. ती म्हणते की गीता, बघ ना गं, काल काय घडलं, आम्ही कुणीच घरामध्ये नव्हतो आणि तू घरामध्ये आलीस मानसीची मदत करायला आणि तुला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागलं. खरंच गीता, त्या वेळेला तू आलीस म्हणून आपल्या मानसीला जास्त त्रास झाला नाही. मी आहे ना सगळ्यांच्या वतीने तुझी माफी मागते हां. तेव्हा गीता म्हणते, आई तुम्ही नका अजिबात काळजी करू, मी एकदम ठीक आहे, मी खरं सांगते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेवढ्यातच तिथे नर्स किचनमध्ये सुद्धा येतात. तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते, गीता मी तुझ्याबरोबर नंतर बोलते हां, आधी जरा हिच्याकडे बघते. तेव्हा सुगंधा म्हणते, काय झालं, इथे काय करते आता. तेव्हा सिस्टर म्हणत असतात की तुमची किचन खूपच जास्त छान आहे, पण इथे पेशंटच्या डाएटचा सुद्धा विचार केला पाहिजे, बरोबर ना. तेव्हा सुगंधा म्हणते, हे बघा, तुम्ही फक्त मानसीची काळजी घ्या, आता काय डाएटचं बघता बघता जेवणसुद्धा तुम्हीच तिच्यासाठी बनवणार आहात की काय. तेव्हा इथे नर्सेस म्हणतात, हे बघा, माझं इथे काम आहे म्हणून मी आले. तेव्हा सुगंधा म्हणते, तुमचं जे काही काम असेल ना, ते उंबऱ्याच्या बाहेर उभं राहायचं आणि माझ्याबरोबर बोलायचं, हॉस्पिटलचे कपडे घालून माझ्या किचनमध्ये एंट्री नाही करायची, कळलं तुम्हाला. तेव्हा इथे सुगंधाला खूपच जास्त राग येत असतो इथे त्या सिस्टरचा, कारण का ती माणसीची काळजी घ्यायला आलेली असते.
तेव्हा नर्स म्हणतात की मला कॉफी हवी आहे. तुम्ही माझ्यासाठी मगाशी खूप वाईट कॉफी बनवली होती माहिती आहे तुम्हाला. तेव्हा इथे सिस्टर म्हणत असतात की मी जशी सांगते ना तशी कॉफी बनवा. तेव्हा ती म्हणते की एका भांड्यामध्ये पाणी थोडं गरम करत ठेवा. त्याच्यानंतर कपमध्ये थोडीशी कॉफी टाका. त्याच्यावरती उकळलेलं गरम पाणी टाका आणि मग ते हळून ढवळून तुम्ही मला प्यायला द्या. त्यानंतर इथे गायत्री आणि रणजित दोघेजणं कट कारस्थानं करत असतात. तेवढ्यातच मानसीचा फोन येतो. मानसीचा फोन आल्यानंतर तो स्पीकरवरती टाकला जातो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की सर, तुम्ही माझ्यासाठी नर्स अपॉइंट केलीत, त्यांची खरंच खूप मदत झाली मला. तेव्हा रणजित म्हणत असतो की माझे एम्प्लॉई लवकरात लवकर बरं होण्यासाठी आमच्या कंपनीमध्ये अशी पॉलिसी आहे, म्हणजे आम्ही एम्प्लॉईला बरं करण्यासाठी हॉस्पिटलकडून अशी नर्स पाठवून देतो. अजून तुम्हाला काही हवं असेल तर सांगा मला, हक्काने सांगा. तेव्हा मानसी म्हणत असते नाही नाही, मला आता काही नको. तुम्ही आत्तापर्यंत जी काही मदत केलीत आम्हाला, माझ्यासाठी नर्स पाठवलीत, त्यासाठी खरंच खूप थँक्यू. पण आता या नर्सची आम्हाला गरज नाही आहे. त्या नर्सला मी पाठवून दिलं आहे. तिला परत मी पाठवून दिलेलं आहे. पुन्हा तुम्ही कुठल्याही नर्सला इथे अजिबात पाठवू नका. मला कुणाची गरज नाही आहे. घरातली सगळी माणसं आहेत. ती माझी अगदी व्यवस्थितरित्या काळजी घेत आहेत. सर, तुम्हाला अजिबात माझी काळजी करायचं कारण नाही आहे. आता ती नर्स इथे पुन्हा मला दिसता कामा नये. तेव्हा रणजित म्हणतो, दुसरी नर्स पाठवू का? ती जरा आगाऊच होती. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, नाही नको, मला आता कुणाचीच गरज नाही आहे. माझी घरातली लोकं आहेत आणि मी आता बरी होत चालली आहे. माझ्या इथे आजारपणाचा तुमच्या कामावरती परिणाम नाही होणार सर, काळजी करू नका. हे सगळं मानसी बोलत असते. ते बोलणं तेजसने ऐकलेलं असतं. तेजस म्हणत असतो, असं का केलंत तुम्ही? आणि तसेही रणजित तुमचे पण मित्र आहेत ना. तुम्हाला लवकरात लवकर बरं वाटायला हवं म्हणून त्यांनी तुमच्यासाठी नर्स पाठवली आणि तुम्ही काय केलंत? तुम्ही त्या नर्सला पाठवून दिलंत. हे बरोबर आहे का? तेव्हा मानसी म्हणते, अगदीच बरोबर आहे. हे बघा, मला ती नर्स अजिबातच नको होती. घरातली सगळी लोकं माझी इतकी काळजी घेत असताना नर्स इथे ठेवणं मला योग्य वाटलं नाही. कारण का मग घरातल्या माणसांना काय वाटणार? आम्ही नीट काळजी घेत नाही म्हणून तेजसने परवानगी दिली इथे रणजित सरांना नर्सला ठेवण्यासाठी. कळलं तुम्हाला? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मला माझी काळजी घेण्यासाठी माझ्या जवळचाच माणूस मला हवा आहे. असं आता मानसी म्हणत असते. मानसी म्हणत असते आणि असं म्हणतात, जर आपल्या जवळच्या माणसाने आपली काळजी घेतली ना, तर पेशंट लवकर बरा होतो. आणि मला पण राष्ट्रहित लवकर बरं व्हायचं आहे ना, आणि तुम्ही आहात माझे स्पेशल फ्रेंड. बी माय स्पेशल फ्रेंड. मग तुम्ही असताना मला त्या नर्सची काय गरज आहे? तुम्ही सांगा बरं. मला तुम्ही एवढी छान पिलो दिलेत. माझी तुम्ही काळजी घेताय, की माझी काळजी घेताना तुम्हाला त्रास होतोय? तेव्हा इथे तेजस म्हणतो, की "असं काय बोलताय तुम्ही लकी चार्म? अहो, तुमच्यासाठी उलट मला काहीतरी करता येतंय, याचा मला त्रास पण नाही होणार आहे. पण तुम्ही आता तुमच्या स्पेशल फ्रेंडने तुम्हाला ही पिलो दिली होती आणि तुम्ही तुमच्या स्पेशल फ्रेंडला दुखावलंत. त्यांनी इथे अपॉइंट केलेल्या आता नर्सलासुद्धा घालवलंत. कसं होणार आहे मला कळत नाही आहे." तेव्हा इथे आता रणजितनेच तुमच्यासाठी नर्स पाठवली होती ना आणि तुम्ही तिला इथून हाकलून दिलंत. का केलंत तुम्ही असं? तेव्हा मानसी म्हणते, म्हणजे हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा तेजस म्हणतो, हां ना, रणजितने तुमच्यासाठी ही पिलो पाठवली आहे, मी नाही. अहो, दिवाळीचं गिफ्ट आहे ते, तुम्हाला आणलेलं ते. तेव्हा मानसी ती आता पिलो आपल्या हातामध्ये धरते आणि म्हणत असते, काय म्हणताय तुम्ही? म्हणजे ही पिलो माझ्यासाठी आणली आहे, ते सुद्धा रणजितने? तेव्हा तेजस म्हणतो, हो. तेव्हा मानसी म्हणते, ही पिलो तुम्ही मला दिली आहेत म्हणून मी हिला दिवसभर कवटाळून बसते, रात्रीसुद्धा मी डोक्याच्या खाली ठेवते. आणि तुम्ही काय केलंत? माझ्याबरोबर खोटं बोललात. मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. आणि ती सरळ ती आता उशी पकडते आणि बाजूला जोरात फेकून देते. तेव्हा तिच्या हाताला खूपच जास्त दुखतं. तेजस म्हणत असतो, हे काय चाललं आहे तुमचं? सांगा ना काय चाललं आहे? हाताला दुखलं ना तुमच्या? चिलखत पेन आधी. चिलखत का नाही घातलं? तर इकडे हाताचा जो काही पट्टा असतो त्याला तो चिखलत म्हणत असतो आणि तो घालायला सांगतो आणि म्हणतो, एवढा रागराग करायची काय गरज आहे? हाताला दुखलं ना तुमच्या? तेव्हा मानसी म्हणते, मग ती पिलो का दिलीत तुम्ही मला? ती रणजितने आणली होती ना? मग तुम्ही ती मला का दिलीत? हे बघा राष्ट्रहित, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्यासाठी तुम्ही माझे स्पेशल फ्रेंड आहात. तुम्ही आहात. बाकी माझ्यासाठी कुणीही स्पेशल फ्रेंड नाही आहे. तुमची जागा कुणीच घेऊ शकत नाही. रणजितसुद्धा नाही. तेव्हा तेजस म्हणत असतो आपल्या मनामध्ये, ही तर गडबड झाली. मानसी रणजितला आपला फ्रेंडच मानत नाही.
मग आता कसं काही यांचं बोलणं पुढे करायचं. त्यानंतरला इथे सुगंधा किचनमध्ये येते. बघते तर काय, पोहे तयार असतात, चहा तयार असतो. तेव्हा सुगंधा म्हणते, आभाने हे सगळं केलं असेल का? ती म्हणते, आभा, पोहे आणि चहा तू केलंस का गं? तेव्हा आभा म्हणते, नाही गं आई, माझं तर आता आवरून झालंय. तेव्हा सुगंधा म्हणते, मग मला असं वाटतंय आपल्या तेजसने केले असतील. मानसीसाठी करतो ना तू नाश्ता. तेव्हा आभा म्हणते, नाही गं, दादा एवढे चांगले पोहे कुठे करतो? अजिबात नाही. तू जरा मला चाखायला दे बरं. तेव्हा आभा थोडेसे पोहे आता चाखून बघते. तेव्हा तिला खूप आवडतात आणि ती म्हणते, की हे पोहे तर आहे ना, मला असं वाटते मानसी वहिनीने बनवलेत. या पोह्यांना मानसी वहिनीच्या हाताची चव आहे, असं आभा म्हणते. सुगंधा म्हणते, खरंच खूप गुणाची मुलगी आहे गं. पण तिने कशाला नाश्ता करायचा? आराम करायचा ना आधी तिने. त्यानंतरला इथे तेजस अंघोळ वगैरे करून आलेला असतो आणि बघतो तर काय, बेडवरती त्याची सगळी तयारी करून ठेवलेली असते. त्याचे कपडे इस्त्री करून ठेवलेले असतात. त्यानंतर बेल्ट, त्याची बॅग, त्याचं वॉलेट, त्याचा रुमाल, सगळं काही आता एका ठिकाणी आणून ठेवलेलं असतं. जेणेकरून तेजसला प्रत्येक गोष्ट हातामध्ये मिळावी म्हणून. आणि इथे पायातले सॉक्ससुद्धा तिथेच घडी घालून बाजूला ठेवून दिलेले असतात. तेव्हा तेजस म्हणत असतो, की हे काय, सगळ्या वस्तू माझ्या बेडवरती ठेवल्यात. हे सगळं लकी चामने केलं असेल. आराम करायचं सोडून त्या माझी तयारी काय करून ठेवतायत. तेव्हा इथे मानसी देवपूजा करत असते. ती म्हणत असते, की देवा, एवढ्या मोठ्या संकटातून तू मला वाचवलंस. तर इथे देवपूजा करत असताना मानसी म्हणत असते, की देवा, मला काही करून गीता वहिनींना या घरामध्ये परत घेऊन यायचं आहे. माझं घर मला वाचवायचं आहे. तुटलेली नाती मला एकत्र जोडून ठेवायची आहेत आणि हे सगळं करत असताना मला बळाची आवश्यकता आहे. तेव्हा तुम्ही मला बळ द्या, असं इथे आता मानसी म्हणत असते. त्यानंतरला तेजस येतो आणि म्हणत असतो, काय काय चाललंय तुमचं? लंगडी पाणी खेळताय? पाय दुखतोय ना अजून? मग तरीसुद्धा कशाला तुम्हाला ही कामं करायची आहेत? कशाला तुम्हाला देवपूजा करायची आहे? अहो, आशीर्वाद घेतलात आणि बाजूला झालात तरीसुद्धा चालेल ना. तेव्हा मानसी म्हणत असते, असं काय करताय तुम्ही तेजस? हे बघा, मला आता बरं वाटतंय. पायात मुंग्या आल्या होत्या माझ्या, म्हणून तोल गेला, कळलं का? तेव्हा इथे आभा म्हणत असते, अगं वहिनी, अगं हे तू काय केलंय? दादा तुला माहिती आहे का? वहिनीने नाश्ता केला आहे. तेव्हा तेजस म्हणतो, चला, म्हणजे एवढ्या गोष्टींमध्ये एक चांगली गोष्ट केली तुम्ही, की तुम्ही नाश्ता केला आहे. तेव्हा मानसी आता गप्पच बसते. तेव्हा इकडे आभा म्हणत असते, अरे दादा, नाश्ता त्यांनी खाल्ला नाही आहे तर केला आहे, बनवून ठेवला आहे. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, की बाप रे, बघा, एका शब्दाचा अर्थ बघा. आणि तुम्ही काय अजून नाश्ता पण करून घेतलेला नाही आहे का? चला आधी नाश्ता करून घ्या. तुम्हाला गोळ्यासुद्धा घ्यायच्या आहेत आणि ही सगळी माझी तयारी करून ठेवायची काय गरज होती तुम्हाला? मी माझी तयारी केली असती ना. चला लकीचाम, आता चला नाश्ता करून घेऊया. तेव्हा तेजस म्हणत असतो, की आणि आता कुठे तुम्ही बऱ्या झाल्यात, पण तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं आहे का तुम्ही पूर्णपणे बऱ्या झालात म्हणून? नाही ना. मग जोपर्यंत डॉक्टर हे डिक्लेअर करत नाही की तुम्ही बऱ्या झालात, तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे बऱ्या झालेल्या नाही आहेत. कळलं तुम्हाला? तुम्हाला तुमची काळजी घ्यावी लागणार आहे. चला बरं, आता बाहेर चला. तेव्हा मानसी म्हणत असते, राष्ट्रहित, तुम्ही माझा हात पकडून कशाला चालताय? मला अजूनच आजारी झाल्यासारखं वाटतंय. मी तुम्हाला सांगते ना, मला बरं वाटतंय आता. माझा पायही एवढा दुखत नाही आहे. तेव्हा तेजस म्हणतो, आई दे, मला नाश्ता दे चल. तेव्हा इथे मानसी म्हणते, की मी नंतर खाणार आहे. तेजस, आधी तुम्ही नाश्ता करून घ्या आणि तुम्ही ऑफिसला जा. तेव्हा इकडे सुगंध त्याला नाश्ता देते. तेजस एकदम घाईघाईने नाश्ता खात असतो. तेव्हा इकडे मानसी म्हणते, की हे काय करताय तुम्ही राष्ट्रहित? अहो, जरा हळू खा ना. एवढं घाईघाईने कशाला खाताय? कुठे जायचं आहे तुम्हाला एवढं? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, की ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग आहे आणि त्यासाठी मला जावं लागणार आहे ऑफिसमध्ये. तेव्हा मानसी म्हणत असते, तेजस, तुम्ही ज्या स्पीडने काम करताय ना, मला असं वाटते तुम्ही लवकर परमनंट व्हाल. तेव्हा इकडे सुगंधा म्हणत असते, तेजस, तू या प्रामाणिकपणे काम करतोयस ना, खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुझ्या ऑफिसमधल्या लोकांनासुद्धा विश्वास बसला आहे, की तेजस हा खूपच जास्त प्रामाणिक आहे, हुशार मुलगा आहे. त्याच्यावरती एखादी जबाबदारी दिली तर तो व्यवस्थितरित्या पार पडू शकतो. हे सुद्धा याच्यामधून दिसतं. त्यानंतरला तेजस घाईघाईने नाश्ता करतो, पाणी पितो आणि जायलासुद्धा निघतो. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, बरं ठीक आहे, उरलेला नाश्ता नंतर, आता मी जातो ऑफिसला. त्यानंतरला इथे मानसी म्हणत असते, तेजस तेवढं तरी खा ना. तेजस म्हणतो, नाही नको, मी काहीतरी बाहेरच खाईन, आता मला जाऊ द्या. तेव्हा इथे तेजस जाता जाता
पुन्हा येतो आणि म्हणत असतो की बरं आता जेवढी खिंड लढवायची होती ना तेवढी लढवलीत, आता काही करायला जाऊ नका आणि मैदान तुम्हाला आता उघडं उघडं दिसतंय म्हणून सगळीकडे थया 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 फिरू नका, कळलं ना तुम्हाला? तुम्ही एका जागेवरती फक्त तुम्ही आराम करायचा आहे. आणि हे बघा मासाहेब, एक काम करा, यांना आहे ना आता काम करायची सवय लागली तेव्हा तुम्ही तिला आता नजरेच्या जरा आड ठेवा. अजिबात तिला काम करू देऊ नका. तुमचा हा जो योद्धा आहे ना, पिसाळलेला योद्धा, याला जरा तुम्ही तुमच्या काबूत ठेवा, असा तेजस म्हणतो आणि आता ऑफिसला जात असतो. तेवढ्यात तिथे काजलसुद्धा आलेली असते. काजलला बघितल्यानंतर सगळेजण आश्चर्यकारक होतात. तेव्हा सुगंधा म्हणत असते की ही कोण आहे? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की ही आहे ना चोर असेल, चोर. तेव्हा सुगंधा म्हणते म्हणजे? तेव्हा तेजस म्हणतो नाहीतर काय आई, आता दुसरं कोण असणार, मानसीची मैत्रीण आहे. तेव्हा सुगंधा म्हणते बरं झालं बाई तू चालीस, त्या माणसाचं तोंड नाही बघायला लागलं. तेव्हा काजल म्हणते की मला इथे सरांनीच पाठवले विचारपूस करण्यासाठी, तू ठीक आहेस ना? तेव्हा मानसी म्हणते हो मी ठीक आहे. तेव्हा सुगंधा म्हणते जा तुम्ही दोघीजणी रूममध्ये बसा, मी तुमचा नाश्ता घेऊन येते. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते नाही नको मी घेते ना. तेव्हा आभा म्हणते असू दे गं आई, आणते ना आई. त्यानंतरला इथे मानसी आता बसत असते. ती म्हणते काजल जरा तुला चेअर घेतेस का गं? तेव्हा ती चेअर घ्यायला जाते तर तिच्या हातामध्ये फाईल लागते प्रभू निवासाच्या घराची. तेव्हा काजल म्हणते की हे तेच प्रोजेक्ट आहे ना? तेव्हा इथे मानसी म्हणत असते हो हे तेच प्रोजेक्ट आहे, पण जरा हळू बोल, घरामध्ये अजून कुणाला माहिती नाही आहे. तेव्हा काजल म्हणते पण मानसी, मला असं वाटतं एवढं मोठं प्रोजेक्ट आहे, ह्याच्यामध्ये तू काम केलं पाहिजे. तेव्हा इथे काजल मनामध्ये म्हणते की मानसी तुला कसं सांगू, तुला या घरापासून दूर करण्यासाठी हा सगळा प्लॅन करण्यात आलेला आहे. तेव्हा काजल आता खूप नाराज झालेली असते. ती म्हणत असते की ह्या प्रोजेक्टवरती काम कर, कारण रणजित त्रास देत असतो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते नाही का मी नाही करू शकत. मला आहे ना सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत या घरातल्या लोकांच्या भावना. मी त्यांच्या भावना नाही दुखवू शकत. म्हणून मला हे घर पाडायचं नाही आहे. मला असं काहीतरी करायचं आहे की या घराला हातसुद्धा लागणार नाही आणि या घराचं बांधकामसुद्धा पाडलं जाणार नाही. आणि मला हे घरसुद्धा वाचवायचं आहे. माझी नाती सगळी विखुरलेली आहेत, ती वाचवायची आहेत आणि त्याच्यामध्ये काजल मला तुझी मदत हवी असं मानसी म्हणते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे सुगंधा नाश्ता घेऊन आलेली असते. ती म्हणते की चला गरमागरम चहा आणि पोहे खाऊन घ्या बरं. तेव्हा इथे नाश्ता ठेवत असताना इथे आता फाईल खाली पडते प्रभूंच्या घराची आणि ती फाईल खाली पडल्यानंतर मानसी आणि इथे काजल दोघी घाबरतात. त्यांना असं वाटतं की आता सुगंधा बघते की काय की फाईल त्यांच्या घराचीच आहे म्हणून. तेव्हा ती उचलायला जाते तेव्हा मानसी खूप टेन्शनमध्ये येते. त्यानंतरला गायत्रीने आता ते पैसे आणलेले असतात ज्याच्यावरती तेजसच्या हाताचे ठसे असतात आणि ते पैसे आणून तिने मानसीच्या कपाटामध्ये ठेवलेले असतात. तेव्हा गायत्री म्हणते की मानसी, उद्या आहे ना घरामध्ये वादळ येणार आहे, वादळ.